कोल्हापूर जिल्ह्यात सध्या भाणामती करणीचे अघोरी प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतायत। असाच प्रकार पट्टण कोडोली व मौजे वडगाव या गावामध्ये घडलाय। नेमक्या त्या घटना काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सीमा, तुम्ही पाहताय तारा न्यूज। विज्ञानाने कितीही प्रगती केली, जादूटोणाविरोधात कायदा केला, तरीही अंधश्रद्धेचा पगडा समाजावर कायम असल्याचं निदर्शनास येतंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकतेच भाणामतीचे अघोरी धक्कादायक प्रकार उघडकीस आलेत। यातील पहिली घटना पट्टण कोडोली गावामध्ये घडली आहे। गावातील एका महिलेचा मृत्यू झाला असता तिच्यावर अंत्यसंस्कारासाठी गावातील लोक स्मशानभूमीत गेले होते। याच दरम्यान दोन पुरुष, दोन स्त्रियांचे फोटो स्मशानभूमीत ठेवलेले त्यांना दिसलं। त्या फोटोंजवळ काळी बाहुली, लिंबू, गुलाल, सुया, हळदी कुंकू अशा प्रकारच्या वस्तू ठेवल्या होत्या। आता ही घटना ताजी असतानाच मौजे वडगावमध्ये देखील असाच प्रकार घडलाय। अज्ञात व्यक्तींकडून गावातील 108 महिला पुरुषांची नावे पेपरवर लिहिली होती। त्या ठिकाणी काळे बाहुलीला लाल दोऱ्याने गुंडाळलं होतं। गुलाल लावून बाहुलीत मोळे ठोकले होते। असं कोणीतरी अघोरी कृत्य केल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं। सध्या करणी भाणामतीच्या घटनांमुळे या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर अशा वारंवार होणाऱ्या अघोरी प्रकारांवर प्रतिबंध करावा अशी मागणी होत आहे। तर भाणामती किंवा करणीच्या प्रकारांबद्दल बोलायचं झालं तर असे अघोरी प्रकार विशेषतः बुधवारी, शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री केले जातात। यामध्ये एखाद्याचं वाईट करण्याच्या हेतूने केले जाते। बाहेरगावची लोक, नातेवाईक, त्याचबरोबर गावातीलच अशा अघोरी मनोवृत्तीच्या लोकांकडून असे प्रकार केले जातात। मांत्रिक येऊन अशा प्रकारे करतात। जादूटोणाविरोधी कायद्यांअंतर्गत कठोर अंमलबजावणी होत नसल्याने अशा घटना वाढताना दिसत आहेत। ग्रामस्थांच्या भावनेशी एक प्रकारे खेळ करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणाविरोधी कायद्यालाच आव्हान आता करण्यात आलंय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा फक्त तारा न्यूज।